तासनतास आपल्या लाडक्या विठुरायाला पाहण्यासाठी वारकरी जवळपास 20 किलोमीटरपर्यंत दर्शन रांगेमध्ये उभे आहेत। पलीकडच्या बाजूला विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी येऊन रुक्मिणी मंदिरामध्ये जे आहे मोठ्या आस्थेनं वारकरी जो आहे रुक्मिणी मातेचं दर्शन घेतो। आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा पार पडल्यानंतर त्याचबरोबर रुक्मिणी मातेची सुद्धा शासकीय महापूजा जी आहे ती पार पडत असते। राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर मानाचे वारकरी ह्या दोन मंदिरांमध्ये शासकीय पूजा करताना पाहायला मिळतात। मात्र आपण पाहतोय की आज रुक्मिणी मातेचं रूप जे आहे खुललेलं पाहायला मिळतंय। विठुरायाला जसे पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी होते अगदी तशीच आपल्या लाडक्या रुक्मिणीला सुद्धा पाहण्यासाठी या सगळ्या वारकऱ्यांची गर्दी झालेली असते आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक आत्मिक समाधान आपल्याला पाहायला मिळतं। आळंदी देहूपासून जवळपास काही शेकडो किलोमीटरचा प्रवास करणारे हे सगळे वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी असलेले असतात आणि आपण पाहतोय की रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुद्धा ही वारकऱ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते। रुक्मिणी मातेचा गाभारा जो आहे आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन घेऊन पुढच्या वर्षभराची ऊर्जा जी आहे तो सगळा वारकरी या दर्शनाच्या निमित्तानं साठवत असतो। आपण पाहतोय की हातामध्ये तुळशीपत्र घेऊन हे सगळे वारकरी विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। कुठून आलेले, कुठून आलात? पेन रायगड. रायगड. हा, बघितलं का पांडुरंगाला? हो दर्शन घेतलं. काय सांगितलं? काय नाही, सर्व जनतेला सुखी ठेव, पाऊस पाणी व्यवस्थित ठेव. बर, सर्व शेतकरी कोणी आत्महत्या करता कामा नये, सर्व जनता सुखी झाली पाहिजे. आजी या इकडं. पांडुरंगाला भेटले का? हो हो भेट. काय म्हटलं पांडुरंग? पांडुरंगाला सगळ्यांना सुखी ठेव म्हणून सांगितलं. बर, कुठून आलात? पेन पेनवरून. बर, तुम्ही या इकडं. तुम्ही कुठून आलात? पेनवरून. झालं दर्शन? काय सांगितलं विठ्ठला? सगळ्यांना सुखी ठेव. बर, त्यात आपण पाहतोय की या सगळ्या वारकऱ्यांची ही मनाची मोठी श्रीमंती आहे। पांडुरंगाकडे काहीच मागायचं नाही, सगळ्यांना सुखी ठेव हीच भावना या सगळ्या वारकऱ्यांची असते आणि या सगळ्या भावनेनं हे सगळे लाखो वारकरी पंढरपुरामध्ये जमतात आणि मोठ्या आस्थेनं पांडुरंगाचं दर्शन घेताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।